नमस्कार. मी आपला प्राध्यापक आदा मोरे, पंकज कला व विज्ञान महाविद्यालय चोपडा, मराठी विभाग. मित्रांनो, सध्या कोविड-19 सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आपण सर्व घरातच आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांना साहित्याची ओळख व्हावी या निमित्ताने मी मम्मटाची साहित्याची प्रयोजने हा विषय घेऊन आपल्या समोर सादर आहे. मित्रांनो, मम्मटाने साहित्याची 6 प्रयोजने सांगितलेली आहे. ही 6 प्रयोजने कोणती? या संदर्भामध्ये त्यांनी संस्कृतमध्ये असे सांगितलेले आहे. काव्यम यशसे अर्थकृत्यम विहारुंदे सेवेत्ये सद्यंपर निवृत्तेन कांता संमित उपदेश विजय. म्हणजेच मम्मटाने साहित्याची 6 प्रयोजने यश, द्रव्यलाभ, व्यवहारज्ञान, अशुभनाश, आनंद आणि कांता संमित अशी ही 6 प्रयोजने सांगितलेले आपणास दिसून येतात. साहित्याच्या संदर्भामध्ये विचार करत असताना लेखक साहित्य का लिहितो, वाचक साहित्य का वाचतो, या संदर्भामध्ये प्रथम आपण विचार करूयात. मित्रांनो, लेखकाजवळ कार्येची प्रतिभा असते आणि कार्येची प्रतिभेच्या जोरावर लेखक आपल्या आजूबाजूच्या अवतीभोवतीच्या परिसरामध्ये समायोजित होत असतो. आपल्या अवतीभोवतीचा समाज, निसर्ग, संस्कृती या सगळ्या गोष्टी अतिशय संवेदनशील पातळीवर जाऊन जाणून घेत असतो आणि त्याच गोष्टी साहित्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करत असतो. वाचक सुद्धा आपल्या भावित्री प्रतिभेमुळे साहित्य वाचनाची त्याला इच्छा निर्माण होत असते. आपल्याला काहीतरी नवीन कळावं, आपल्याला नवीन काहीतरी समजावं हा हेतू ठेवून वाचक साहित्याची वाचन करत असतो. मम्मटाने सांगितलेल्या प्रयोजनामध्ये पहिलं प्रयोजन मम्मटाने यश हे सांगितलेलं आहे. साहित्य लिहित असताना कुठला तरी हेतू, प्रयोजन आपल्या डोळ्यासमोर ठेवून साहित्य लिहित असतो. हे प्रयोजन आपण पाहिलं मम्मटाने सांगितल्याप्रमाणे यश. साहित्यिकाला असं वाटत असतं आपण जर साहित्य लिहिलं तर आपल्याला प्रतिष्ठा प्राप्त होईल आणि हा हेतू आपल्या डोळ्यासमोर ठेवून लेखक साहित्याचं निर्मिती करत असतो. हे साहित्य जर चांगलं असेल तर निश्चितच वाचक ते साहित्य वाचत असतो आणि वाचल्यानंतर लेखकाने लिहिलेलं साहित्य अतिशय चांगलं आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया वाचक देत असतो. त्यामुळे साहजिकच आपल्याला असं दिसतं लेखकाचा लिहिण्यामागचा हेतू हा अतिशय उदात्त असला पाहिजे. नुसतं यश मिळतं, प्रतिष्ठा लाभते असे प्रयोजन डोळ्यासमोर ठेवून जर साहित्यिकाने लिखाण केलं
तर ते साहित्य सदाशिव पेटीय साहित्य होईल आणि त्यामुळे लेखकाला प्रतिष्ठा, यश लाभू शकणार नाही. लेखकाचं साहित्य उदात्त असेल, चांगलं असेल, तर वाचक ते साहित्य वाचत असतो. आपल्या प्रतिक्रिया त्या संदर्भामध्ये देत असतो. साहित्यिकाला डोक्यावर घेत असतो आणि कळत नकळतपणे लेखकाला यश, प्रतिष्ठा त्या माध्यमातून मिळत असते. या संदर्भामध्ये विचार करत असताना लक्ष्मण माने यांनी उपरा हे पुस्तक लिहिलं आणि दया पवार यांनी बलुतं हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकाला अमेरिकेचा फोर्ड फाउंडेशन पुरस्कार मिळाला. साहजिकच लेखकाला प्रतिष्ठा मिळाली, यश मिळालं. त्याबरोबरच 1960 नंतरच्या दशकामध्ये भालचंद्र नेमाडे यांची कोसला ही कादंबरी एवढी लोकप्रिय झाली की लेखकाला मोठी प्रतिष्ठा मिळालेली आपणास दिसून येते. साहजिकच लेखकाने लिहिलेलं साहित्य जर अभिजात असेल तर आपोआपच त्या साहित्याला, त्या साहित्यिकाला यश प्राप्त होत असतं आणि म्हणूनच लेखकाने अतिशय चांगलं साहित्य लिहिलं पाहिजे. त्यामुळे त्याला आपोआपच यश प्राप्त होत असते. त्यामुळे हे प्रयोजन लेखक सापेक्ष आहे असं आपल्याला दिसून येतं. मम्मटाने दुसरं प्रयोजन सांगितलेलं आहे, ते म्हणजे अर्थलाभ. साहजिकच लेखकाचा साहित्य लिहिण्यामागचा हेतू वेगवेगळा असला तरी मम्मटाने सांगितल्याप्रमाणे लेखकाने साहित्य लिहिल्यानंतर त्याला अर्थप्राप्ती होते. आज जरी आपण विचार केला तरी आपल्याला लेखकाला पुस्तक लिहिल्यानंतर अर्थप्राप्ती होईलच असं नाही. परंतु प्राचीन काळामध्ये जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं, प्राचीन काळामध्ये साहित्यिकांना राजाश्रय मिळालेला आपणास दिसून येतो. साहित्यिक साहित्य लिहित असताना त्यांना या ठिकाणी पैशाच्या स्वरूपातून, अर्थप्राप्तीच्या स्वरूपातून या ठिकाणी त्यांच्या साहित्याला मोबदला दिला जायचा. शाहिरी वाङ्मयात सुद्धा आपल्याला असं दिसतं, शाहिरांनी आपल्या शाहिरीतून धन्वंताचं गुणगान केल्यामुळे साहजिकच त्यांना या ठिकाणी अर्थप्राप्ती होत असे. आजही चांगलं साहित्य जर प्रसिद्ध झालं तर त्या साहित्यिकाला प्रकाशकाकडून मानधनच्या स्वरूपातून, रॉयल्टीच्या स्वरूपातून अर्थप्राप्ती होत असते. म्हणून हे प्रयोजन लेखक सापेक्ष असलं तरी सुद्धा ते वाचक सापेक्ष नाही
असं आपल्याला दिसून येत नाही. कारण कोणत्याही वाचकाला साहित्य वाचल्यानंतर अर्थप्राप्ती होतेच असे नाही. त्याचबरोबर मम्मटाने जे तिसरे प्रयोजन सांगितलेले आहे ते आहे व्यवहार ज्ञान. लेखक साहित्य लिहित असताना साहजिकच आपल्याला जे भावतं, आपल्याला जे कळतं, आपल्याला जे जाणवतं ते साहित्याच्या माध्यमातून अधोरेखित करत असतो. त्यामुळे साहजिकच आपल्याजवळ जे व्यवहार ज्ञान आहे, आपल्याला जे ज्ञानप्राप्ती झालेले आहे, ते ज्ञानप्राप्ती आपल्या साहित्याच्या माध्यमातून साहित्यिक अधोरेखित करीत असतो. वाचक सुद्धा आपल्याला असं दिसतं, आपल्याला ज्ञान मिळावे, आपल्याला दिशा मिळावी, आपल्याला प्रेरणा मिळावी असा उदात्त हेतू ठेवून साहित्याचं वाचन करत असतो. जेणेकरून आपल्याला भावी काळ सुकर होण्यासाठी, व्यवहार ज्ञान मिळण्यासाठी साहित्याचं वाचन करताना वाचक दिसत असतो. त्याचबरोबर मम्मटाने जे चौथं प्रयोजन या ठिकाणी सांगितलेलं आहे ते आहे अशुभ नाश. अशुभ नाश हे प्रयोजन प्राचीन काळामध्ये जरी मान्य झालेलं असलं तरी सुद्धा ते आजच्या काळामध्ये मान्यता पावत नाही. प्राचीन काळामध्ये मयूर कवीने सूर्यशतक नावाचं पुस्तक लिहिलं. कारण त्याला झालेला कुष्ठरोग ते पुस्तक लिहिल्याने नष्ट झाली अशा प्रकारची आख्यायिका आहे. त्याचबरोबर जगन्नाथ पंडिताने गंगा लहरी नावाचं पुस्तक लिहून पातक नाहीसं केल्याचं आख्यायिका या ठिकाणी आहे. त्यामुळे साक्षात गंगा लहरी हे पुस्तक लिहिल्याने गंगेने त्यांच्या चरणाजवळ येऊन त्यांना स्पर्श केला अशा प्रकारचा विचार आहे. एकूणच मम्मटाने सांगितलेले हे प्रयोजन प्राचीन काळामध्ये जरी मान्य झालेलं असलं तरी सुद्धा ते आजच्या काळामध्ये हे प्रयोजन एवढे महत्वाचे वाटत नाही. मम्मटाने सांगितलेल्या प्रयोजनामध्ये सगळ्यात महत्वाचं प्रयोजन म्हणजे आल्हाद म्हणजेच आनंद होय. लेखक साहित्य लिहित असताना लेखकाला आनंद मिळत असतो. आपल्याला जो अनुभव जाणवलेला आहे, भावलेला आहे, तो अनुभव लेखक आपल्या साहित्याच्या माध्यमातून अधोरेखित करीत असतो, मांडत असतो आणि त्या माध्यमातून लेखकाला, साहित्यिकाला आनंद होत असतो. आपल्याला झालेला आनंद हा वाचकांना प्राप्त व्हावा हा हेतू लेखकाच्या साहित्य लिहिण्यामागचा अतिशय महत्वाचा हेतू असतो. वाचकाला सुद्धा साहित्यातून आपल्याला आनंद मिळावा, आपल्याला काहीतरी वेगळ्या गोष्टी कळाव्यात, ज्ञान मिळावं
हेतू ठेवून साहित्याचं वाचन करत असतो, त्यातून आनंद घेत असतो. साहित्याच्या लिहिण्यातून, साहित्याच्या वाचनातून मिळणारा आनंद जो काही आहे, हा आनंद ब्रह्मानंदासारखा असतो. हा आनंद निखळ आनंद असतो. बाजारात जावे, पैसे द्यावे, हापूस आंबे घ्यावे आणि आजूबाजूच्या असणाऱ्या लोकांची पर्वा न करता हापूस आंब्यांचा आस्वाद घ्यावा. अशाच प्रकारचा हा काव्यानंद असतो, हा साहित्याचा आनंद असतो. यानंतर मम्मटाने जे शेवटचं प्रयोजन सांगितलेलं आहे ते आहे कांतासंहित उपदेश. कांतासंहित उपदेश म्हणजे यामध्ये मम्मटाने या प्रयोजनामध्ये 3 उद्देश सांगितलेले आहेत. ते कोणते? तर प्रभुसंहित उपदेश, सहृदयसंहित उपदेश आणि कांतासंहित उपदेश. प्रभुसंहित उपदेश म्हणजे ईश्वराने केलेला उपदेश. हा उपदेश आपल्याला मान्यच करावा लागत असतो. त्याचबरोबर सहृदय संहित म्हणजे एखाद्या मित्राने केलेला उपदेश. हा उपदेश आपण मानावा असं आपल्यावर बंधन नसते. आणि तिसरा उपदेश जो सांगितलेला आहे, उद्देश जो सांगितलेला आहे, तो म्हणजे कांतासंहित उपदेश. कांतासंहित म्हणजे पत्नीने सांगितलेल्या उपदेश. हा उपदेश पतीला प्रेमळ शब्दामध्ये सांगितल्यानंतर पती ज्या पद्धतीने आपल्या पत्नीचा उपदेश मानत असतो, त्याच पद्धतीने साहित्यामध्ये सुद्धा हा उपदेश मानला जात असतो. एकूणच आपल्याला असं दिसून येतं की मम्मटाने सांगितलेल्या या प्रयोजनामध्ये काही प्रयोजने ही लेखक सापेक्ष आहेत, तर काही प्रयोजने ही वाचक सापेक्ष आहेत. एकूणच मम्मटाने सांगितलेल्या साहित्याची ही प्रयोजने अतिशय महत्त्वाची आहेत. धन्यवाद मित्रांनो. आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आणि पाहिल्याबद्दल आपले मनस्वी आभार.